बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करतो आहोत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी शब्दात टीका केली। परभणीतील जाहीर सभेमध्ये सकपाळ यांनी ही टीका केली आणि महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं भांडण लावणारा अक्का अशा शब्दात फडणवीसांचा उल्लेख केला होता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं भांडण लावणारा अक्का अशा शब्दात फडणवीसांचा उल्लेख केला आणि त्यामुळे रणकंदन माजलेला आहे। भाजप आक्रमक झालेली आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत। सबसे जाबड़ी नार्को टेस्ट किसी देखने को ना, तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई लड़ाई, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। और इस देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। हे बावचळलेत काँग्रेसमध्ये ना त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता, आणि म्हणून 6 महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि त्याच्यामुळे ते बावचळलेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। त्यातनाच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलतायत। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सकपाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सकपाळ हेच जबाबदार आहेत। आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ आहेत, आणि पोशिंदा कोण आहेत तर देवेंद्रजी फडणवीस आहेत।